नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तारांगण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मिशन SSC या सत्राअंतर्गत आज आपण हरित ऊर्जेच्या दिशेने हा विज्ञान भाग 2चा पाठ पाहणार आहोत. चला तर मग पाहूया नवीन पाठ हरित ऊर्जेच्या दिशेने. यापूर्वी आपण शिकले आहे की अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहेत. परंतु मानवाची सध्याची जीवनशैली जर आपण अभ्यासली तर या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासोबत आपल्याला ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज आहे असे म्हणावे लागेल. पहा ना, संध्याकाळी प्रकाश मिळवण्यासाठी लागणारे बल्ब, विजेचे दिवे, विद्युत शेगड्या, आंघोळीचं पाणी गरम करण्यासाठी लागणारे हीटर्स, मिक्सर ग्राइंडर्स, उंचावर पाणी नेण्यासाठी लागणारे पाण्याचे पंप, फॅन. सगळ्यात महत्त्वाचं, या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपला जो गुरु आहे तो मोबाईल चार्जिंग करण्यासाठी, कम्प्युटर्स चालवण्यासाठी, विद्युत इस्त्री असेल, अन्न अधिक काळ टिकून राहण्यासाठी आपण रेफ्रिजरेटरचा वापर करतो आणि मनोरंजनासाठी. या सगळ्यांसाठीच आपल्याला विद्युत ऊर्जा लागते. ही विद्युत ऊर्जा कशी निर्मित करतात ते आज आपण पाहणार आहोत. इयत्ता 9वीमध्ये आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम अभ्यासला आहे. या नियमानुसार ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही, परंतु एका ऊर्जेच्या प्रकाराचे दुसऱ्या ऊर्जेच्या प्रकारात रूपांतर करता येते. या प्रकरणात आपण विद्युत ऊर्जा निर्मितीचे विविध मार्ग अभ्यासणार आहोत आणि या मार्गांमध्ये आपण ऊर्जा रूपांतर करणार आहोत. ऊर्जेच्या इतर प्रकारातून विद्युत ऊर्जा असे हे रूपांतरण असणार आहे. बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी जनित्र या मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा उपयोग केला जातो. तुम्ही जर पाहिलं तर विद्युत जनित्रामध्ये एक विद्युत वाहक तारेभोवतालचे चुंबकीय क्षेत्र सतत बदलले जाते. जर वाहक तारेसोबतचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर वाहक तारेत विभवांतर निर्माण होते. पहा, विद्युत वाहक तारेशेजारी चुंबकीय क्षेत्र ठेवलेलं आहे आणि हा जो चुंबक ज्याने चुंबकीय क्षेत्र तयार केलंय तो जर आपण गोल फिरवला किंवा त्याला त्या तारेभोवती आणि तारेपासून दूर अशा पद्धतीने जर आपण त्याला दूर केले तर तारेमध्ये विभवांतर निर्माण झाले असे आपल्याला दिसून येईल. विद्युत निर्मिती केंद्रामध्ये मोठ्या प्रकारची जनित्रे वापरलेली असतात, जेणेकरून निर्माण होणाऱ्या विद्युत ऊर्जेची मॅग्निट्यूड, ज्याला आपण किंमत म्हणतो, तीसुद्धा जास्त असणार आहे. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन म्हणजेच झोत यंत्राचा वापर केला जातो. आता हे झोत यंत्र म्हणजे काय? शेजारी पहा, एक झोत यंत्र म्हणजे एक चाक आहे. या चाकाला पाती बसवलेली आहेत. या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात. हे टर्बाईन जनित्राला जोडलेलं असतं आणि ज्यावेळेस टर्बाईन फिरतो त्यावेळेस जनित्रातील चुंबकही फिरतो आणि चुंबक फिरल्यामुळे चुंबकीय क्षेत्र सतत बदलते आणि जनित्रामध्ये विद्युत निर्मिती होते.
आपण आत्ता चर्चा केलेला जो काही भाग आहे तो आपण एका फ्लो चार्टने पाहूया. टर्बाईन फिरवण्यासाठी आपण सुयोग्य ऊर्जा स्रोताचा जर उपयोग केला, आता या सुयोग्य ऊर्जा स्रोतामध्ये कोळसा, जीवाश्म इंधने, केंद्रकीय ऊर्जा इत्यादींचा आपण वापर करू शकतो. या ऊर्जा स्रोतांच्या आधारे आपण टर्बाईन फिरवणार आहोत. टर्बाईन्स हे जनित्राला जोडलेले असणार आहेत. जनित्र फिरलं की विद्युत ऊर्जा निर्मिती होणार आहे. अशा रीतीने आपण विद्युत निर्मिती करण्यासाठी केवळ ऊर्जा रूपांतरणाचा तत्वच वापरू शकतो. सर्वप्रथम आपण पाहूया औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रामध्ये काय बरं केलं जातं, तर कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेली जी उष्णता आहे त्या उष्णतेचा उपयोग पाणी तापवण्यासाठी केला जातो. या पाण्याचे उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेत रूपांतर केले जाते. या प्रकारच्या केंद्रामध्ये वाफेवर चालणारे टर्बाईन्स वापरले जातात. या टर्बाईन्सवर वाफेचा मारा केल्यास वाफेतील गतीज ऊर्जेमुळे हे टर्बाईन फिरेल आणि टर्बाईन फिरल्याने जनित्र फिरून विद्युत निर्मिती होईल. या सर्व माहितीचा जर आपण एक फ्लो चार्ट बनवला तर तो असा असेल. सर्वप्रथम कोळशाचे ज्वलन होईल. ज्वलन झाल्याने मोठ्या प्रमाणात उष्णता ऊर्जा निर्माण होईल. ही उष्णता ऊर्जा पाणी तापवण्यासाठी वापरली जाईल. पाणी तापल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला उच्च दाबाची वाफ मिळेल. या वाफेच्या गतीज ऊर्जेचा टर्बाईन फिरवण्यासाठी वापर केला जाईल आणि टर्बाईन फिरलं की जनित्रामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होईल. मग या तत्वामध्ये ऊर्जा रूपांतरण कसे झाले ते आता पाहू. सर्वप्रथम आपण कोळशामध्ये कोणती ऊर्जा आहे ते पाहूया. कोळशामध्ये रासायनिक ऊर्जा आहे. त्याचे ज्वलन केल्यानंतर मिळणार आहे आपल्याला उष्णता ऊर्जा. उष्णते ऊर्जेचा उपयोग त्या वाफेमध्ये असणाऱ्या गतीज ऊर्जेमध्ये होईल. ही गतीज ऊर्जा जी वाफेकडे आहे ती वाफ टर्बाईनवर आदळल्यामुळं टर्बाईनला प्राप्त होईल आणि या गतीज ऊर्जेचा उपयोग विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी होईल. आता प्रश्न पडतो की ही जी वाफ आपण टर्बाईन फिरवण्यासाठी वापरलेली आहे त्या वाफेचं पुन्हा काय होतं, तर ही वाफ पुन्हा एकत्रित करून त्या वाफेचे संघनन करण्यात येते. म्हणजे ह्या वाफेला जर आपण थंड केलं तर त्या वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात होते आणि तेच पाणी पुन्हा वापरलं जातं. स्क्रीनवरील चित्र पहा. या चित्रामध्ये औष्णिक ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राचा एक नमुना दाखवलेला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता इंधनाचे ज्वलन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला आहे जो हवा प्रदूषणास कारणीभूत ठरू शकतो. आता आपण वळूया दुसऱ्या स्रोताकडे. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्राकडे. या विद्युत केंद्रात नैसर्गिक वायू या इंधनाचा वापर केला जातो. आता कॉम्प्रेसरच्या सहाय्यानं ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. या हवेमध्ये ऑक्सिजन असल्याने ही हवा ज्वलनासाठी तर मदत करते, पण ज्वलनानंतर ज्या वेळेस इतर वायू बाहेर पडतील ते वायू आणि ही हवा हे दोघेही
मोठ्या प्रमाणात दाब निर्माण करतील. ज्वलन कप्प्यामध्ये नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र करून त्यांचे ज्वलन केले जाईल. या कप्प्यातून बाहेर पडलेला अतिउच्च दाबाचा वायू टर्बाईनची पाती फिरवेल. टर्बाईन हे जनित्राला जोडलेले असतील, त्यामुळे जनित्रामध्ये विद्युत निर्मिती होईल. पहा हा फ्लो चार्ट. सर्वप्रथम उच्च दाबाच्या हवेचा कॉम्प्रेसर, जो ही हवा ज्वलन कप्प्यामध्ये सोडेल. दुसरीकडून इंधन आपण सोडणार आहोत. हे इंधन म्हणजे नैसर्गिक वायू. इंधन आणि हवा यांचे ज्वलन कप्प्यामध्ये ज्वलन होईल. त्या ज्वलनातून बाहेर पडणारे जे वायू आहेत, त्या वायूंच्या गतीज ऊर्जेचा वापर आपण टर्बाईन फिरवण्यासाठी करूया. एकदा का टर्बाईन फिरलं की टर्बाईन जोडलेलं आहे जनित्राला आणि जनित्र निर्माण करेल विद्युत ऊर्जा. चला आता पाहू ऊर्जा रूपांतरण कसं झालेलं आहे. इंधन म्हणजे नैसर्गिक वायू, ज्यामध्ये रासायनिक ऊर्जा आहे. या रासायनिक ऊर्जेचं ज्वलन केल्यानंतर, म्हणजे त्या इंधनांचं, वायूंचं ज्वलन केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे वायूंची गतीज ऊर्जा. हे वायू तप्त असतील, गरम असतील. गरम असल्या कारणानं त्या वायूंची गतीज ऊर्जा ही जास्त असेल. या वायूंच्या गतीज ऊर्जेचा वापर आपण टर्बाईन फिरवण्यासाठी करूया. एकदा का टर्बाईन फिरलं की विद्युत ऊर्जा निर्माण होते. अशा तऱ्हेने नैसर्गिक वायू या इंधनाचा वापर करून आपण विद्युत ऊर्जा निर्मिती केली आहे. कोळशाच्या मानानं हा नैसर्गिक वायू किंवा हे विद्युत केंद्र थोडंसं पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कमी घातक आहे. कारण कोळशापासून होणारं हवेचं प्रदूषण आणि नैसर्गिक वायूपासून होणारं हवेचं प्रदूषण यात खूप फरक असणार आहे. आकृती पहा. या आकृतीमध्ये आपल्याला नैसर्गिक वायू या इंधनावर आधारित हे विद्युत केंद्र विद्युत ऊर्जा कशी निर्माण करतं हे स्पष्ट करेल. आता आपण वळूया तिसऱ्या स्रोताकडं. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. हे चित्र पहा आणि हे ठिकाण कोणतं असेल याचा जरा अंदाज बांधा. काही ओळखता आलं का? कोणती ठिकाणं आहेत बरं ही? भारतातील का भारताबाहेरील? तर लक्षात घ्या, ही ठिकाणं, आता हे पहिलं आणि जे दुसरं चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते आहे भाभा अणुसंशोधन केंद्र तुर्भे, ट्रॉम्बे. आणि हे जे तिसरं चित्र आहे ते आहे अणु ऊर्जेवर आधारित असणारं विद्युत निर्मिती केंद्र जे तारापूरला आहे. हो, ही दोन्ही ठिकाणं भारतातीलच आहेत. चला तर आता या तिसऱ्या प्रकारच्या विद्युत निर्मिती केंद्रात काय होतं ते पाहूया. सर्वप्रथम या केंद्रामध्ये वापरलेलं जे इंधन आहे ते आहे युरेनियम किंवा प्लुटोनियम. का बरं हीच मूलद्रव्य? कारण ही मूलद्रव्य आपण यांना जड मूलद्रव्य म्हणून ओळखतो. यांनाच आपण किरणोत्सारी मूलद्रव्य असंही म्हणतो. किरणोत्सारी याचा अर्थ यांच्या अणुकेंद्रकातून प्रारणांची निर्मिती होते आणि ही प्रारणं सतत ते बाहेर टाकत असतात, म्हणून आपण याला किरणोत्सारी मूलद्रव्य असंही म्हणतो. मग या इंधनाचा वापर इथं केल्यामुळं काय होईल?
युरेनियम किंवा प्लुटोनियम सारख्या मूलद्रव्यांचा आपण या वीज निर्मिती केंद्रात वापर केल्यास त्यांच्या विखंडनातून, विखंडन म्हणजे काय, तर या अणूचं, हे जे जड मूलद्रव्य आहे त्या जड मूलद्रव्याच्या अणूचं दुसऱ्या अणूंमध्ये रूपांतर होणं, याला आपण केंद्रकीय विखंडन असं म्हणूया. या केंद्रकीय विखंडनातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाणी तापवण्यासाठी केला जातो. पाणी तापलं की त्यापासून उच्च तापमानाची आणि उच्च दाबाची वाफ निर्मिती केली जाते. या वाफेच्या गतीज ऊर्जेचा म्हणजे शक्तीचा टर्बाईन फिरवण्यासाठी वापर करता येईल आणि टर्बाईन हे जोडलेले आहेत जनित्रांना आणि जनित्र फिरले की विद्युत निर्मिती होईल. आता आपण केंद्रकीय विखंडनाची किंवा अणुविखंडनाची व्याख्या पाहूया. ज्या केंद्रकीय अभिक्रियेमध्ये एका अस्थिर किरणोत्सारी अणूचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक अणू तयार होतात त्या अभिक्रियेला केंद्रकीय विखंडन असे म्हणतात. उदाहरणार्थ, युरेनियम 235 या अणूवर जर आपण न्यूट्रॉन्सचा मारा केला तर त्याचे बेरियम, क्रिप्टॉन तसेच 3 न्यूट्रॉन यांच्यात विभंजन होईल. हेच उदाहरण आपण एका आकृतीच्या सहाय्याने पाहूया. सगळ्यात डावीकडे पहा, न्यूट्रॉनचा मारा करतोय आपण युरेनियमच्या अणूवर. ज्यावेळेस न्यूट्रॉनचा मारा युरेनियमवर होईल, या छोट्याशा स्फोटामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता ऊर्जा निर्माण तर होईलच होईल, पण त्या उष्णता ऊर्जेसोबत क्रिप्टॉन, बेरियम आणि 3 न्यूट्रॉन्स मिळतील. तयार झालेले 3 न्यूट्रॉन्स पुन्हा उरलेल्या युरेनियमच्या अणूवर जाऊन आदळतील. पुन्हा तिथे एक छोटासा स्फोट घडेल आणि या स्फोटामध्येही प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होईल आणि पुन्हा त्या युरेनियमचे बेरियम, क्रिप्टॉन आणि 3 न्यूट्रॉन्समध्ये रूपांतर होईल. निर्माण झालेले 3 आणि 3 असे 9 न्यूट्रॉन्स पुन्हा 9 युरेनियमवर आदळतील आणि ही अभिक्रिया चालूच राहील. कधीपर्यंत चालू राहील? जोपर्यंत युरेनियमचा साठा संपत नाही तोपर्यंत, किंवा जोपर्यंत सगळे न्यूट्रॉन्स हे ज्यावेळेस आपण शोषून घेत नाही तोपर्यंत. म्हणजे ही एक प्रकारची साखळी अभिक्रियाच आहे. या अभिक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता ऊर्जा मिळणार आहे आणि या उष्णता ऊर्जेचा उपयोग आपण पाणी तापवण्यासाठी करणार आहोत. साखळी प्रक्रिया, जसं आपण आता चित्रात पाहिलं की युरेनियम 235 सारख्या अस्थिर अणूवर न्यूट्रॉनचा मारा केला तर त्याचे बेरियम, क्रिप्टॉन तसेच 3 न्यूट्रॉनमध्ये विभाजन होते. या अभिक्रियेत तयार झालेले 3 न्यूट्रॉन्स अशाच प्रकारे आणखी 3 युरेनियमच्या अणूंचे विभाजन करतात. याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन्स इतर युरेनियमच्या अणूंचे विभाजन करतात आणि ही साखळी प्रक्रिया अशा पद्धतीनं चालूच राहते. परंतु जर ही साखळी प्रक्रिया अशाच प्रकारे चालू राहिली तर मोठे स्फोट घडतील. मग याला नियंत्रित कसं बरं करता येईल? ही साखळी प्रक्रिया नियंत्रित करायची असेल तर न्यूट्रॉन्स आपल्याला शोषून घ्यावे लागतील. हे न्यूट्रॉन्स शोषून घेण्यासाठी कॅडमियम सारख्या कांड्यांचा उपयोग केला जातो, जेणेकरून न्यूट्रॉन्स शोषून घेतले की ही अभिक्रिया, ही जी साखळी अभिक्रिया आहे ती थांबेल. आणि जर ही साखळी अभिक्रिया थांबली किंवा जर आपण त्याला थांबवू शकत असू तर अशा अभिक्रियांना आपण नियंत्रित साखळी प्रक्रिया किंवा अभिक्रिया म्हणता येईल.
आत्ता आपण जी माहिती पाहिली ती एका फ्लो चार्टच्या रूपाने आपण पाहूया. सर्वप्रथम केंद्रकीय विखंडन होतं, म्हणजेच युरेनियमसारख्या जड मूलद्रव्यांचं रूपांतर बेरियम, क्रिप्टॉन यासारख्या तुलनेने हलक्या मूलद्रव्यांमध्ये रूपांतर होतं आणि मोठ्या प्रमाणात उष्णता ऊर्जा निर्माण होते. या उष्णता ऊर्जेचा उपयोग पाण्याचे वाफेत रूपांतर करण्यासाठी होतो. या वाफेच्या गतीज ऊर्जेचा टर्बाईन फिरवण्यासाठी वापर होईल. एकदा का टर्बाईन मधला चुंबक फिरला की जनित्र विद्युत निर्मिती करेल. आता ऊर्जा रूपांतरण कसं होतं ते पाहूया. ऊर्जा रूपांतरण होताना केंद्रकीय विखंडनामध्ये जी काही केंद्रकीय ऊर्जा आहे त्या केंद्रकीय ऊर्जेचा उष्णता ऊर्जेत रूपांतर होईल. उष्णता ऊर्जेचा वाफेच्या गतीज ऊर्जेमध्ये रूपांतरण होईल. ही वाफेची गतीज ऊर्जा टर्बाईन फिरवण्यासाठी वापरली जाईल आणि एकदा का टर्बाईन फिरलं की जनित्रातला चुंबक फिरेल आणि तो वीज निर्मिती करेल. जर आपण या तिन्ही स्रोतांची तुलना केली, जसं आपण म्हणालो की कोळशापेक्षा नैसर्गिक वायूमुळं होणारं हवेचं प्रदूषण कमी आहे, परंतु या अणुऊर्जेवर जर आपण नीट निरखून पाहिलं तर आपल्याला इथं जळणारं असं कोणतंच इंधन दिसणार नाही. मग इथं हवेचं प्रदूषण होत नाही का? नाही, इथं हवेचं प्रदूषण होणार नाही. मात्र इथं जे प्रदूषण होईल ते असेल किरणोत्सारी प्रदूषण. पण त्याआधी, त्या टप्प्याकडे जाण्याआधी आपण एक तक्ता पूर्ण करूया. पुढील तक्ता पहा. आपल्याला काही ठिकाणं दिलेत. कुंडनकुलम, तारापूर, रावतभाटा आणि कैगा. या ठिकाणी हे जे अणुऊर्जा प्रकल्प आहेत ते कोणत्या राज्यात आहेत आणि त्यांची क्षमता किती आहे हे आपल्याला पुस्तकात विचारलं होतं. हा तक्ता मी पूर्ण केलेला आहे, त्याचे निरीक्षण करा. आता आपण वळूया या अणुऊर्जेच्या समस्यांकडे. पहा, आण्विक इंधनाचे युरेनियम असेल, प्लुटोनियम असेल, या इंधनाचे विखंडन झाल्यानंतर तयार होणारे जे पदार्थ आहेत, ज्याला आपण आण्विक कचरा म्हणतो, हा सुद्धा धोकादायक आहे. कारण तो सुद्धा काही प्रारणं बाहेर टाकतो आणि ही जी प्रारणं आहेत, ह्या प्रारणांचा कॅन्सरशी सुद्धा संबंध असू शकतो. म्हणजे ह्या प्रारणांच्या सतत संपर्कात आल्यानं मानवाला कॅन्सरही होऊ शकतो. या आण्विक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हाच एक शास्त्रज्ञांपुढे एक जटिल प्रश्न आहे. अणुऊर्जा निर्मिती केंद्रात जर अपघात घडल्यास त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणांमुळे प्रचंड जीवितहानीही होऊ शकते. तुम्ही कदाचित चर्नोबिल येथील दुर्घटना ऐकली असेल. या दुर्घटनेमुळे सुद्धा जीवितहानी भरपूर झाली होती. आता या तिन्ही प्रकारामध्ये आपण विद्युत निर्मिती केली आहे, परंतु या तिन्ही स्रोतांचा जर आपण विद्युत निर्मितीसाठी उपयोग केला तर त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल हे आपण पाहूया. सर्वप्रथम कोळसा किंवा नैसर्गिक वायू यांसारखी इंधनं जर आपण वापरली तर त्यांच्या ज्वलनातून बाहेर पडणारे जे वायू आहेत आणि जे कार्बनचे कण आहेत त्यांच्या निर्मितीमुळे हवा प्रदूषित होईल. या हवा प्रदूषणाच्या संपर्कात जर माणूस आला तर त्याला दम्यासारख्या श्वसन संस्थेच्या विकारांना बळी पडावं लागेल. इंधनांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे
वातावरणातील प्रमाण सतत वाढत आहे आणि हे जर वाढतच गेलं तर आपल्याला हरितगृह परिणाम तसेच त्यानंतर जागतिक तापमान वाढ यांसारख्या परिणामांना सामोरं जावं लागेल. इंधनांच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. हा कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन जो आहे त्याच्याशी चटकन संयोग पावतो. त्यामुळं जर शरीरातलं कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढलं तर आपल्याला कार्बन मोनॉक्साईडची विषबाधासुद्धा होऊ शकते आणि हे जर प्रमाण अगदीच वाढलं तर मृत्यूही ओढावू शकतो. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून नायट्रोजन डायऑक्साईड तसेच सल्फर डायऑक्साईड, ट्रायऑक्साईड असे घातक वायू बाहेर पडतात. ह्या वायूंचा संयोग पावसाच्या पाण्याशी होतो आणि नायट्रिक आम्ल आणि सल्फ्युरिक आम्ल तयार होतं. हे आम्ल पावसाच्या पाण्यासोबत पृथ्वीवर जमिनीवर पडतं. ज्यावेळेस सुपीक जमिनीमध्ये ही आम्लवर्षा होईल त्यावेळेस ती सुपीक जमीन नापीक होऊ शकेल. किंवा समजा ही आम्लवर्षा जलसाठ्यांमध्ये पडली तर त्यामध्ये असणारे जे जलचर आहेत त्यांच्यावर हा विपरीत परिणाम होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचं की कोळसा, खनिज तेले, नैसर्गिक वायू यांचे साठे मर्यादित आहेत. जर आपण याचा काटकसरीने वापर केला नाही तर भविष्यकाळात हे साठे लवकरच संपणार आहेत. हवा प्रदूषणाचा विपरीत परिणाम ह्या ओझोन वायूच्या आवरणावरही होऊ शकतो आणि जर हा आवरण ओझोनचा जे काय आवरण आहे ते जर पातळ झालं तर सूर्याच्या अतिनील प्रारणांचा पृथ्वीवरील जीवसृष्टीवर फार घातक परिणाम होईल. मग तिन्ही स्रोतांचा जर आपण विचार केला तर ही तिन्ही स्रोते समस्या निर्माण करणारीच आहेत असं म्हणावं लागेल. मग अशा समस्या निर्माण करणाऱ्या स्रोतांव्यतिरिक्त इतर कोणती स्रोते आपल्याला आहेत, आपल्या समोर आहेत, ज्यांचा पर्यावरणावर वाईट परिणाम होणार नाही? तर अशा स्रोतांना ज्यांच्या वापरामुळं पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही, कोणतंही प्रदूषण होणार नाही, अशा स्रोतांना आपण म्हणणार आहोत हरित ऊर्जा स्रोत. आणि हे हरित ऊर्जा स्रोत कोणते आहेत ते आपण पाहूया या पाठाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आशा करतो की तुम्हाला हा पाठ समजला असेल. विज्ञानातील संकल्पना सहज सोप्या शब्दात शिकायच्या असतील तर तारांगण या यूट्यूब चॅनलला पुन्हा भेट द्या. धन्यवाद.